ट्रेडिंग विथ प्रसाद मध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी अनालिसिस. निफ्टीमध्ये आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. जर का आपण बघायला गेलो डेली टाइम फ्रेम वरती, तर फ्रायडेच्या दिवशी आपल्याला एक इंटरेस्टिंग प्राइस ॲक्शन याच्यामध्ये बघायला भेटले. मार्केट त्याच्या नियरेस्ट सपोर्ट लेवलला, जे की इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे, जिथं मार्केट मल्टिपल टाइम सपोर्ट फॉर्म केलाय, तर त्याच्या आसपास मार्केट आलेलं आहे. आणि त्यानंतर ना मार्केटचं जे ओपनिंग आहे, गिफ्ट निफ्टी जी आपल्याला इंडिकेट करते, गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करायला पॉझिटिव्ह इंडिकेट, तर मार्केट एक्सपेक्टेड आहे की पॉझिटिव्ह डायरेक्शनला ओपन ॲटलीस्ट होऊ शकतं. त्यानंतर ना मार्केट डायरेक्शन कोणत्या डायरेक्शनला जाईल हे डिपेंड करते न्यूज, बिकॉज सॅटर्डे संडेला खूप सारे न्यूज आलेत. त्यानंतर ना 2 ते 3 इव्हेंट होते. इव्हेंट इन द सेन्स न्यूज होते की जीडीपीचा, ओके, तर ते पण डेटा येणार होता. तो पण डेटा आलेला आहे आणि तो डेटा जो आहे एकदम आउटस्टँडिंग आलेला आहे, जीडीपी डेटा. आणि त्यानंतर ना आरबीआय काय डिसिजन घेऊ शकते, आरबीआय मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये मार्केट रेट कट करण्याबद्दल विचार करणार आहे का नाही करणार, तर त्या गोष्टी पण आपल्याला बघायला भेटतील. सोबतच जिओपॉलिटिकल वरती जे काही अपडेट्स आहेत, ज्यामध्ये ट्रम्प तात्यांना कोर्टातून एक न्यूज आली आहे, ज्यामध्ये त्यांचं जे पण टॅरिफ आहे ते इलिगल आहे. त्यांना एक 14 का 18 ऑक्टोबर पर्यंत आय थिंक डेडलाईन दिले, जे की त्यांचं जे टॅरिफ बद्दल जे पण बोलणार त्यांना त्यांनी सुप्रीम कोर्टला नेऊ शकतात. ओके, तर तो पण डेटा आहे. त्यानंतर चायनामध्ये मोदीजींची मीटिंग जी होत आहे, त्यानंतर जपान आणि भारतामध्ये जे अग्रीमेंट झालं, तर जिओपॉलिटिकल वरती खूप सारे न्यूज आणि इव्हेंट्स येत आहेत. त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती कशाप्रकारे होऊ शकतो हे अपकमिंग डेजमध्ये बघायला भेटेल. बट जर का मार्केटला इथून रिव्हर्स व्हायचं असेल, तर हा जो बेस आहे, त्या बेसच्या वरती मार्केट सस्टेन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर का चुकून पण जर का ब्रेकडाउन दिला मार्केटने, देन हे जे सिग्नल आहे, हा सिग्नल आपल्यासाठी थोडासा बेअरिश सेंटिमेंट दाखवू शकतो. बिकॉज हा हेड अँड शोल्डर पॅटर्न, जर का त्याचं जे क्लोजिंग आपल्याला कन्फर्मेशन भेटणार आहे 24,347च्या खालती, तर त्याच्या खाली जर का डेली टाइम फ्रेमचा जर का क्लोजिंग भेटला, देन ह्याच्यामध्ये हा पॅटर्न ऍक्टिव्ह होऊ शकतो. आणि त्यानंतर ना मार्केट एकदम टॉपला हा पॅटर्न बनलाय, त्याच्यामुळे जर का हा पॅटर्नचं कन्फर्मेशन आलं, देन थोडंसं बेरिश सेंटिमेंट मार्केटसाठी राहू शकतंय. इंटरडेला आपल्याला इंटरेस्टिंग सिनारिओ वरती मार्केट आता सध्या आलेलं आहे. तर इंट्राडे मध्ये जर का आपला ट्रेड प्लॅन करायचा असेल, तर कोणतं आपण ट्रेड करू शकतो. करंटली मार्केटचं जे बिहेवियर आहे, सेल ऑन राईज वाला मार्केटचा बिहेवियर आहे. बिकॉज मार्केटचा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड क्लिअर कट एक बेरिश सेंटिमेंटचा ट्रेंड आहे. आणि मार्केटला ट्रेंडला जर का चेंज करायचं असेल, तर मार्केटसाठी हे जे लेवल आहे, जे की 24,645, हा लेटेस्ट लोअर हाय. त्याच्यावरती जर का मार्केटने सस्टेन दाखवला, देन मार्केटचा जे स्ट्रक्चर आहे, हा डाउन ट्रेंड वरनं थोडंसं साइडवे टू पॉझिटिव्ह होऊ शकतंय. ओके, तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे ट्रेडर राहतात. एक असतात वीक बायर, एक असतात स्ट्रॉंग बायर. जर का याच्यामध्ये रिटेलर्स जर का ऑपरेटरला मार्केटला डाउन साइडला न्यायचं असेल, तर ते पहिल्यांदा काय करणार, रिटेलरचे जे स्टॉप लॉस असतील त्यांना ट्रेड एक्झिट करायचा प्रयत्न करणार. म्हणजेच काय, एक्सपेक्टेड आहे की ह्याच्यामध्ये एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला भेटू शकते. आणि शॉर्ट कव्हरिंग जनरली कुठे येत असते, बिकॉज काय होत असते, ज्यांनी कोणी इथं शॉर्ट केले असेल, कोणी इथं शॉर्ट केले असेल, रिटेलर एकदम लास्टला एंट्री करते आणि त्याचं जे स्टॉप लॉस आहेत, ओके, तर ते जवळ असतील ह्याच्या आसपास कुठेतरी, तर ह्यांचे स्टॉप लॉस ट्रिगर करायसाठी एखाद्या वेळेस मार्केट एक अपसाइड मोमेंटम दाखवू शकते, शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते. आणि त्यानंतर त्यांचे एसएल खोन मार्केट परत एक बेरिश सेंटिमेंट दाखवायचा प्रयत्न पण करू शकतोय. तर सध्या जर का आपल्याला ट्रेड करायचा असेल, तर कुठं आपण ट्रेड प्लॅन करू शकतो याच्यामध्ये. जर का आपण इथं बघायला गेलो, मार्केट हा जो क्लिअर कट डाउन ट्रेंड आहे, तर या डाउन ट्रेंड मध्ये मार्केट रीच झाला आणि याच्यामध्ये सपोर्टच्या आसपास मार्केट आहे, तर इथं एक्सपेक्टेशन कमी राहील. इथं माझा सेलिंगचा विचार राहील. जर का मार्केट गॅप अप ओपन झाला, जे की आपल्याला गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते, याच्यामध्ये गॅप अप ओपनिंग, त्याप्रमाणे जर गॅप अप झालं मार्केट, तर कसं आहे की मार्केटचा जो ट्रेंड आहे, मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, हे डाउन ट्रेंड स्ट्रक्चर आहे. आणि डाउन ट्रेंड मध्ये काय झालंय, सपोर्टच्या आसपास आपल्याला एक स्ट्रॉंगेस्ट न्यूज बघायला भेटते, ज्यामुळे इंडिकेट आहे की या न्यूजला बघून खूप सारे लोक, रिटेलर्स काय करतील, बाइंग पोझिशन क्रिएट करतील. बट ऑपरेटर त्या न्यूजचा सेलिंग साइडचा एक चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतील. जर आपल्याला जर का सेल करायचं असेल, तर त्यासाठी परफेक्ट लेवल हे राहील की हे जे डब्बा आहे, बॉक्स आहे, ह्याच्या आसपास जर का मार्केट आला 24,657 पासून 24,740च्या आसपास जर का मार्केट आला, इथं कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटलं, तर डेफिनेटली बिंदास त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का मार्केटमध्ये जर का अग्रेसिव्ह अगेन बाईंग आली, जर का याच्यामध्ये निगेटिव्ह प्राइस जर का दिसलं नाही, देन माझ्यासाठी थोडंसं वेट अँड वॉच राहू शकते. जर का मार्केट ह्याच्या पण वरती जायचा प्रयत्न केला, देन प्रिव्हियस हे जे सपोर्टचं काम केलेत, इथं मार्केटनं ब्रेकडाऊन दाखवलं, तर ह्या ठिकाणी जर का मार्केट रिच आउट झाला, इथं आपल्याला निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला भेटला, देन डेफिनेटली याच्यामध्ये आपण सेलिंग प्लॅन करू शकतो. हे झाले 2 लेवल
ज्यामध्ये आपण सेलिंगचा विचार करू शकतोय. जर का एनी चुकून जर का मार्केट ह्या ठिकाणी आला, इथं मार्केट जर का सपोज गॅप अप झाला, इथून मार्केटमध्ये सेलिंग आली आणि त्यानंतर मार्केट इथं कन्सॉलिडेशन झालं आणि त्यानंतर हे वाला लेवल जर का ब्रेक केला, देन इथं आपण एक लाँग प्लॅन करू शकतो विथ द हेल्प ऑफ कशाप्रकारे याच्यामध्ये स्ट्रक्चर दिसतंय त्या स्ट्रक्चरचा विचार करून याच्यामध्ये प्लॅन करू शकतो. बट जर का याच्यामध्ये सपोज जर का कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राइस एक्शन दिसला आणि इथून जर का आपल्याला डाउन साइडला स्कॅल्पिंग बनत असेल, तर ह्याच्यामध्ये आपण स्कॅल्पिंगचा पण विचार करू शकतो. सेकंड थिंग ही आहे की सपोज मार्केट जर का गॅप अप इथपर्यंत कुठेतरी झाला आणि त्यानंतर मार्केटनं परत गॅप फिल केला, मार्केट कन्सॉलिडेशन दाखवलं आणि हा जो लो आहे, ह्या लोच्या खाली जर का मार्केट जायचा प्रयत्न केला म्हणजे 24,347 ते लेव्हल आहे, ह्याच्या खाली जर का मार्केट डाउन साइडला जायचा विचार केला, तर डेफिनेटली याच्यामध्ये कमी क्वांटिटीमध्ये माझ्यासाठी एक डाउन साइडची पोझिशन ओपन होऊ शकते. बिकॉज जर का आपण याच्यामध्ये बघायला गेलो, तर हे वाला जे लास्ट जे स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहेत, ओके. तर ह्याच्या खाली आपण एक चांगल्या प्रकारे प्लॅन करू शकतो. बट गरजेचं राहील की डायरेक्ट जर का गेला, देन वेट अँड वॉच. ह्याच्यामध्ये डायरेक्ट प्लॅन नाही करणार तर ट्रॅप होऊ शकते. इथून मार्केट रिव्हर्स येऊ शकते. माझ्यासाठी सिंपल हे राहील की मार्केट इथं थोडंसं येऊ दे डाउन साइडला, कन्सॉलिडेशन दाखवू दे आणि त्यानंतर जर का याच्यामध्ये ब्रेकडाउन आणि सस्टेन जर का झाला, इम्पॉर्टंट आहे सस्टेन होणं. कारण की स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट लेव्हलला आलंय आणि व्हेरी लाईकली ह्याच्यामध्ये जर का इथं पण बघायला गेला, तर इथं मार्केट कन्सॉलिडेशन झालं, तर ब्रेकडाउन दाखवला आणि शार्प रिव्हर्स आला. अगेन सेम इथे पण कन्सॉलिडेशन झाला, ब्रेकडाउन दाखवला, शार्प रिव्हर्स झाला. हे जर का फेक फेक ब्रेकआउट जर का याच्यामध्ये बघायला भेटले, तर याच्यामध्ये एक शार्प रिव्हर्सल बघायला भेटू शकते. जर का सस्टेन राहिला त्याच कंडिशनला माझ्यासाठी त्यासाठी निगेटिव्ह प्राइस ॲक्शनवरती ट्रेड प्लॅन करायचा विचार राहू शकते. सेकंड थिंग ही आहे, सपोज जर का मार्केटमधून डाउन साइडला आला आणि ह्या ठिकाणी जर का आपला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला, तर डेफिनेटली माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके. आणि सपोज जर का मार्केट ह्या 2 लेव्हलच्या मध्ये जर का थांबला, म्हणजे ही जी लेव्हल आहे 24,000 आय थिंक हे 500चं लेव्हल असेल, 24,600चं लेव्हल आहे, 24,600 आणि 24,300 ह्या ठिकाणी जर का मार्केट राहिला, इथं म्हणजे माझ्यासाठी थोडंसं वेट अँड वॉच राहू शकतंय. जोपर्यंत ह्यामध्ये मार्केट राहील, थोडंसं एक्स्पेक्टेड आहे मार्केट साइडवे जाऊ शकते. अगेन जर का तुम्ही ह्याच्यामध्ये स्टॉक मार्केट तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पूर्ण कोर्स शिकायचा असेल, तर डेफिनेटली WhatsApp करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.